So few of you were able to solve sixth problem, few of you were not able to solve. So main question 1 मधला 6वा प्रॉब्लेम आपण जस्ट करूया. So they are saying there are 2 points, one is W is -7/2 आणि 4 आणि x is there, x is 11,4 असे 2 पॉइंट्स आहेत. यू हॅव टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स. या 2 पॉइंट्स मधला आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे. सो WX हे डिस्टन्स जर का म्हणलं तर कालचा आपला फॉर्म्युला होता. तुम्हाला आधी फॉर्म्युला लिहायला लागेल इन युअर एक्झाम. 10वीच्या एक्झाममध्ये फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन द फॉर्म्युला. सो x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे बिकॉज फॉर्म्युला विल कॅरी हाफ मार्क इन युअर एक्झाम. सो हाफ मार्क इज फॉर फॉर्म्युला, सो यू हॅव टू राईट दॅट. आता x1 y1 तुम्ही कशाला म्हणता आणि x2 y2 कशाला म्हणता, इट इज युअर चॉईस. यू कॅन कॉल दिस ॲज x1 y1 अँड दिस वन ॲज x2 y2, or other way around you can call this as x1 y1 and this as x2 y2. both is same. त्यांनी काही फरक पडत नाही. कुठल्याही पॉइंटला x1 y1 कुठल्याही पॉइंटला x2 y2 आपण म्हणू शकतो मित्रांनो. सो आय विल कॉल दिस ॲज x1 y1, दिस ॲज x2 y2. सो व्हॉट विल बी x2 - x1 सांगा. x2 - x1 इट विल बी 11. हा 11 minus of -7/2, so 11 plus 7/2 whole square plus y2 minus y1, so this is y2 and this is y1. आता y2 आणि y1 दोन्ही सेमच आहेत. so y2 minus y1 will be 0 square. ठीक आहे. so now 0 square is 0, so basically you are going to get it as 11 plus 7/2 स्क्वेअर आणि त्याचा परत रूट आहे. सो स्क्वेअर आहे आणि मग परत रूट आहे. सो थोडक्यात स्क्वेअर अँड रूट हे इफेक्टिव्हली कॅन्सल आउटच होणार आहेत. अँड युअर फायनल आन्सर विल बी 11 plus 7/2. नाव 11 plus 7/2 इज हाऊ मच? 29/2 इज द फायनल आन्सर. इझी. दॅट इज डिस्टन्स WX. Now note what can you say about line joining WX? What can you say about line joining WX? सांगा. line joining WX, it is what? W आणि X ला जर का तुम्ही जॉईन केलं तर ती लाईन कशी दिसेल? पॅरलल टू X axis. व्हेरी गुड. The line is going to be parallel to X axis because Y coordinate is same. हा Y coordinate 4 आहे. इथे पण Y coordinate 4 आहे. Yesterday we have seen this. If Y coordinate is same, line is going to be parallel to X axis. आणि line जर का parallel to X axis असेल तर मी इथे लिहितो WX is parallel to X axis. आता parallel to X axis असेल तर लेंथ WX जे आहे ते डायरेक्टली आपण x2 - x1 मॉड ऑफ x2 - x1 असा डायरेक्टली फॉर्म्युला पण आपण वापरू शकतो. वी कॅन यूज द फॉर्म्युला ॲज मॉड ऑफ x2 - x1. सो x2 - x1 जर का केला तर 11 मायनस ऑफ -7/2 आन्सर तुमचं 29/2 असंच येणार आहे. ठीक आहे. सो यू कॅन आयदर सॉल्व इट बाय दॅट मेथड. तुम्ही आयदर असं म्हणू शकता की बाबा WX इज पॅरलल टू X ॲक्सिस, देअरफॉर लेंथ WX इज मॉड ऑफ x2 - x1 दॅट इज 29/2. हे तुम्ही एक करू शकता. किंवा ह्या भानगडीत पडायचं नाही, डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरायचा. दिस इज अ जनरलाइज्ड फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला, इट इज जनरलाइज्ड फॉर्म्युला अँड इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल पॉइंट्स. This particular formula is applicable for all the points. So even for these points you can use the formula and again you will get the answer as 29/2. म्हणजे ह्यांनी पण करू शकता, ह्यांनी पण करू शकता. कोणाला काय अडचण? Is there any difficulty in this?
मित्रांनो सांगा. चला गुड. आता तिसरा प्रॉब्लेम करू. तिसरा किती लोकांना जमलाय? तिसरा प्रॉब्लेम किती लोकांना जमलाय? चला तिसरा प्रॉब्लेम. ओके अथर्व व्हेरी गुड. एकच मिनिट. ओके नाव थर्ड प्रॉब्लेम पण आपण करूयात. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. सो दे आर गिविंग 2 पॉइंट्स. थर्ड प्रॉब्लेम. ए पॉइंट आहे, पॉइंट ए. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ ए? -3, 4 -3, 4. What are the coordinates of B? Coordinates of B are 1, -4. आता we have to find. काय म्हणले बघा, क्वेश्चन बघा काय म्हणलंय. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. बघा, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. ट्राय अँड अंडरस्टँड. पॉइंट एक्स ॲक्सिस वरचा आहे आणि इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. ओके सो नाव लेट P be a point on x axis. आता मित्रांनो सांगा P चे कोऑर्डिनेट्स काय येतील? If P is a point on x axis, what will be the coordinates of P? Yes, Tanishka, very good, very good. Coordinates of P will be x, 0. Y coordinate will be 0 because it is lying on x axis. त्यामुळे इथे काय म्हणलंय? P be a point on x axis. x axis वरचा पॉइंट आहे. x axis वरचा पॉइंट आहे तर P congruent to x, 0. नाही का? Isn't it? Now what are they saying in the problem? What are they saying? Point is equidistant. Point is equidistant from A and B. Point P is equidistant from A and B. So how can you write it mathematically? Point P is equidistant from A and B. Mathematically कसं लिहिता येईल हे? In the form of equation, how can you write? Tell me. PA is equal to PB. Correct. So therefore, I'll get PA is equal to PB. मित्रांनो एक लक्षात घ्या आता की जर का पॉइंट P इक्विडिस्टंट फ्रॉम A and B आहे, PA इक्वल टू PB आहे. आता PA आणि PB आय एम गोइंग टू यूज डिस्टन्स फॉर्म्युला फॉर बोथ. PA ला पण डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहे, PB करता पण डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहे. नाव इन डिस्टन्स फॉर्म्युला देर इज रूट साइन. रूट ऑफ x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. हा अख्खा बाहेर रूट आहे, बाहेर रूट आहे. सो instead of using PA equal to PB, it will be better if we write PA square. म्हणजे दोन्हीला स्क्वेअरिंग केलं, PA square is equal to PB square. जर का मी असं लिहिलं, PA square is equal to PB square, this will be better. कारण काय आहे, मग त्याच्यामध्ये रूट येणार नाही. देर विल नॉट बी रूट इन दिस. स्क्वेअर केलं की हा बाहेरचा रूट जाणार आहे. किती लोकांना लक्षात येते? So yes, we'll start right now. We'll solve by distance method, distance formula. Yes, correct Tanishka.
वी आर टेकिंग स्क्वेअर्स ऑफ बोथ साइड्स. पी एचा स्क्वेअर केला, पी बीचा पण स्क्वेअर केला. सो पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. पण फायदा काय त्याचा, जेव्हा मी म्हणतो पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर, स्क्वेअर जर का केला तर फायदा काय होणार आहे, हा जो रूट साईन आहे डिस्टन्स फॉर्म्युलामधला, हा जो रूट आहे हा उडून जाईल ना. रूट राहणार नाही, फक्त आतल्या टर्म्स राहतील. हां, सो इट विल बी इझियर फॉर अस टू राईट ऑर कॅल्क्युलेट. हे बघा, आपण जर का पी ए इक्वल टू पी बी करून जर का रूट लिहिलं असतं ना, तर नंतर परत स्क्वेअरिंग बोथ साईड्स करायलाच लागलं असतं आपल्याला. ट्राय अँड अंडरस्टँड, स्क्वेअरिंग बोथ साईड्स करावंच लागलं असतं. सो इट इज बेटर टू गो फॉर पी ए स्क्वेअर इक्वल टू पी बी स्क्वेअर. आता मला सांगा व्हॉट विल बी पी ए स्क्वेअर. नाव जस्ट फोकस ऑन पी आणि ए अँड समवन टेल मी व्हॉट विल बी पी ए स्क्वेअर किंवा डिस्टन्स पी ए बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय येईल सांगा. मी ह्याला x1 y1 म्हणतो. आय विल कॉल -3 4 ॲज x1 y1 आणि x आणि 0 ॲज x2 y2. सो मी करणार x मायनस ऑफ -3. पी ए स्क्वेअरला मी काय करणार बघा, x मायनस ऑफ -3 म्हणजे x प्लस 3 येईल, x प्लस 3 स्क्वेअर. आणि इथे हा 0 आहे, 0 मायनस 4 प्लस 0 मायनस 4 स्क्वेअर. किती लोकांना हे कळालं पी ए स्क्वेअरची व्हॅल्यू. ह्याच्यात काही डाऊट असेल तर मला विचारा. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क. पी ए स्क्वेअर इज x मायनस ऑफ -3. x मायनस ऑफ -3 इज प्लस 3, x प्लस 3 स्क्वेअर प्लस 0 मायनस 4 स्क्वेअर. ठीक आहे, आता मी पी बी पण एक्सप्लेन करतो. ऋतुजा, आय विल एक्सप्लेन पी बी. परत तुला डाऊट असेल तर परत विचार. ओके, आता पी बीला काय येईल बघा. पी बीला पी बी मी हा जो आहे, ट्राय अँड अंडरस्टँड. आता मी इथे रेडमध्ये लिहितो, आय विल राईट इट इन रेड. हा जो आहे पी, आय विल कन्सिडर इट ॲज x2 y2. ह्याला x2 y2 कन्सिडर करतो. आणि हा जो बी आहे त्याला कन्सिडर करणारे x1 y1. तुम्ही हे रेड मधलं लिहू नका तुमच्या सोल्युशनमध्ये, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग करता मी सांगतोय. सो पी ला मी लिहितो x0 ला मी कन्सिडर करतो x2 y2 आणि बी आहे 1 मायनस 4 त्याला मी कन्सिडर करणारे x1 y1. नाव आय हॅव टू अप्लाय दिस फॉर्म्युला. दिस इज बेसिकली डिस्टन्स फॉर्म्युला. बट व्हेन आय स्क्वेअर, ह्याचा जर का स्क्वेअर केला तर हा बाहेरचा रूट येणारच नाही. दिस रूट विल नॉट बी देअर इफ आय स्क्वेअर. सो नाव व्हॉट विल हॅपन, x2 मायनस x1. आता x2 मायनस x1 म्हणजे काय येईल, इट विल बी x मायनस 1 स्क्वेअर. इट विल बी x मायनस 1 स्क्वेअर. आणि इथे काय येईल, y2 मायनस y1 स्क्वेअर म्हणजे 0 मायनस ऑफ -4. व्हॉट इज 0 मायनस ऑफ -4 प्लस 4 स्क्वेअर. किती लोकांना कळतंय. दिस इज पी बी स्क्वेअर, दिस इज पी ए स्क्वेअर. महत्वाचा, अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम आहे. दिस इज x2 y2, दिस इज x1 y1. x minus x1 square, 0 minus of -4 is plus 4 square. आणि root is not there on both sides because we are doing squares. चल, काही डाऊट असेल तर विचारा. Shall we proceed? Shall we proceed? No doubt in this step. हां, आता काही नाही. आता हे स्क्वेअर करायचं राजांनो. ह्याचा स्क्वेअर काय येईल, x प्लस 3 होल स्क्वेअर काय येईल, इट विल बी x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9, isn't it? 0 minus 4 is -4, -4 चा स्क्वेअर प्लस 16 इज इक्वल टू x मायनस 1 स्क्वेअर काय येईल, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस 16, 4 स्क्वेअर इज 16, 16 गेला, x स्क्वेअर गेला, 16 गॉन, x स्क्वेअर गॉन. मग आता काय येईल, हा जो -2x आहे, -2x
minus 2x I'll take it on this side, so minus 2x will become 8x, and this 9 I'll take it on the other side, so 9 तिकडे गेल्यानंतर काय येईल, minus 9, 1 minus 9 minus 8, so you will get x is equal to minus 1. फायनल आन्सर काय लिहाल तुम्ही, व्हॉट विल बी युअर फायनल आन्सर, the coordinates of required point P are -1, 0. P चे कोऑर्डिनेट्स x, 0 होते आणि x ची व्हॅल्यू -1 आली. झेपला प्रॉब्लेम, झेपला. लिहून घ्या, चला हे एवढं लिहून घ्या सगळ्यांनी फटाफट. फटाफट लिहून घ्या. चलो वरद तू असं कर, वरद म्हणते त्याला काहीतरी डाऊट आहे, थोडं लिहून घे, जस्ट राईट इट डाऊन. मोस्टली लिहिता लिहिता तुला क्लिअर होईल. समजा नाही झालं क्लिअर तर मी तुम्हाला परत सांगतो. ओके, एवढं लिहून घे. लिहिता लिहिता तुला समजून जाईल. लिहिता लिहिता कळतं आपल्याला कधी कधी. लिहून घ्या, नाही कळलं तर मी सांगतो परत. चलो, सो लेट्स अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड ऑल्सो. तर त्यांनी काय म्हणले, हे दोन पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट काय आहे, -3, 4. Point A is -3, 4. Second point is 1, -4. -3, 4, 1, -4 असे हे दोन पॉइंट्स आहेत. अँड दे आर सेइंग यू टेल अस, त्यांचं काय म्हणणं आहे, टेल अस अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसवरचा पॉइंट सांगा विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द टू पॉइंट्स. या दोन पॉइंट्समधनं इक्विडिस्टंट पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. तर मित्रांनो तो पॉइंट जो आहे तो आपला -1, 0 असा पॉइंट आला. सो आय विल ॲड दॅट पॉइंट ओव्हर हिअर, -1, 0. ठीक आहे, हा जो पॉइंट आला तो इट वॉज इक्विडिस्टंट. हे जर का दोन जॉईन केले तर इट वॉज इक्विडिस्टंट फ्रॉम द टू पॉइंट्स. झेपलं तुम्हाला. पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द टू गिवन पॉइंट्स. Is it all right? So that was the answer that we got. Let's go ahead. Fourth problem. Verify that points PQR are vertices of a right angled triangle. I'll give you a hint for this. I think many of you could have solved, but still I'll give you a hint. Basically what you have to do, we have to find out distance PQ, distance QR and distance PR. Correct. We have to find out the three distances, PQ, QR आणि PR. तिन्ही डिस्टन्सेस काढायचे. आणि डिस्टन्सेस काढून झाल्यानंतर चेक वेदर पायथागोरस थिअरम इज ॲप्लिकेबल. सो व्हॉट विल हॅपन, त्याच्यातली जी लार्जेस्ट साईड असेल, यू विल गेट अ लार्जेस्ट साईड अमंग्स PQ, PR अँड QR. आय डोंट नो विच इज द लार्जेस्ट साईड. देर विल बी वन लार्जेस्ट साईड. तर लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर करायचा आणि उरलेल्या दोन साईडचे स्क्वेअर करायचे. सो इट शुड फॉलो S1 स्क्वेअर प्लस S2 स्क्वेअर इज इक्वल टू hypotenuse square. It should follow, it should obey that equation, and if it obeys that equation it will be a right angled triangle. ठीक आहे, तर हा तुम्ही जरूर ट्राय करा. आय होप तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना जमला असेल. जर का जमला नसेल तर तुम्ही स्टिल ट्राय करा. आता आपण थोडंसं 5th, 6th, 7th पैकी बघूयात. ठीक आहे, तर पॅरलेलोग्राम आणि रोम्बस असा आहे. अँड इन युअर सॉल्व्ड एक्झाम्पल्स यू ऑल्सो हॅव स्क्वेअर. सो नाव आय जस्ट वॉन्ट यू टू आस्क, म्हणजे आय वॉन्ट टू आस्क यू, पॅरलेलोग्राम म्हणजे काय, रोम्बस म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय? येस, टेल मी. What is a parallelogram, what is a rhombus and what is a square?
So Tanishka is saying in square all sides are equal. Is it all? That's all? Parallelogram. हे आय थिंक तुम्हाला होतं का पॅरलेलोग्राम? नाही, पॅरलेलोग्राम इज नॉट इक्वल टू डायमंड. ओके, पॅरलेलोग्राम मध्ये बघा, याचा डायग्राम बघू आपण. डायग्राम त्याचा असा येतो. ठीक आहे, अपोजिट साइड्स ह्या इक्वल असतात. अपोजिट साइड्स आर इक्वल and opposite sides are parallel. So if you ask me the definition of parallelogram, definition is किंवा properties म्हणू, definitions म्हणू, opposite sides parallel. Second, opposite sides equal. They are parallel, they are equal. हां, माहिती आहे मला माहिती आहे, 9वीला होतं माहिती आहे, पण आपल्याला सगळं आठवत असलं असतं 9वीतलं तर किती भारी झालं असतं, नाही का? ते होत नाही. तर ऋतुजा, डायमंड हा वेगळाच शेप आहे. डायमंड इज नायदर अ पॅरलेलोग्राम नॉर अ रोम्बस नॉर अ स्क्वेअर नॉर अ रेक्टँगल. ट्राय अँड अंडरस्टँड. आय विल टॉक अबाउट डायमंड ऑल्सो इफ यू वॉन्ट. ठीक आहे, बघा डायमंडबद्दल किती तिला काय याला म्हणता येईल, अप्रूप आहे. बघा किती आवड आहे डायमंडची. चांगले, मुलगी शोभतेस तू. 2दा तिने मेसेज टाकला डायमंड डायमंड. गुड. सगळ्या मुली एकसारख्या असतात नाही का? तर मित्रांनो लक्ष द्या, पॅरलेलोग्राम बद्दल आपण आधी बोलू. अपोजिट साइड्स पॅरलल, अपोजिट साइड्स आर इक्वल. हे एवढं कळालं का पॅरलेलोग्रामचं? पॅरलेलोग्रामचं क्लिअर झालं का? अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर इक्वल. ठीक, बस. आता ऑफकोर्स ह्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी आहेत. हे अपोजिट अँगल्स पण इक्वल येतात. हा आणि हा अँगल पण इक्वल येतो, हा आणि हा इक्वल येतो. सो अपोजिट अँगल्स पण इक्वल येतात. अपोजिट अँगल्स इक्वल हे पण येतं. आणि ॲडजेसंट अँगल्स काय येतील, म्हणजे O + X असं का केलं तर काय येईल? ॲडजेसंट अँगल्स, सम ऑफ ॲडजेसंट अँगल्स. येस, ॲडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो ॲडजेसंट अँगल्स, ॲडजेसंट अँगल्स सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो? What do you mean by supplementary? Addition is 180. Correct. So these are the 4 points with respect to parallelogram. नीट लक्ष देऊन ऐका, मुलांचं खूप कन्फ्युजन होतं. मी 11वीला शिकवतो, तर 11वीमध्ये आल्यानंतर पण मुलांचं कन्फ्युजन असतं रिगार्डिंग प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. तर समजून घ्या या प्रॉपर्टीज. नाव ट्राय अँड अंडरस्टँड वन थिंग. जर का इफ समबडी आस्क्स मी व्हॉट इज द डेफिनिशन, तर अपोजिट साइड्स पॅरलल, दिस इज द डेफिनिशन ऑफ पॅरलेलोग्राम. दिस इज द डेफिनिशन. लक्षात घ्या. मग डिफाईन म्हणलं तर एवढंच, अपोजिट साइड्स पॅरलल. आणि या ज्या पुढच्या 3 आहेत, 1, 2, 3, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलेलोग्राम. या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे डेफिनिशन वरनं प्रॉपर्टीज वी कॅन प्रूव्ह. काय अंडरस्टँड? डेफिनेशन काय? अपोजिट साइड्स पॅरलल. फ्रॉम दिस डेफिनेशन दीज 3 थिंग्स कॅन बी डिराइव्ड. किती लोकांना कळतंय डिफरन्स? दिस इज नॉट द डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे एवढंच, अपोजिट साइड्स पॅरलल. ट्राय अँड अंडरस्टँड. अपोजिट साइड्स आर पॅरलल, दॅट इज अ डेफिनेशन. फिनिश. अँड रिमेनिंग 3 काय आहेत? दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ डेफिनेशन. डेफिनेशनवरनं डिरायव्हेशन येते. ह्याच्यावरनं हे डिराईव्ह करू शकतो आपण प्रॉपर्टीज. एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला म्हणलं की व्हॉट इज अ सर्कल. व्हॉट इज अ सर्कल. सो व्हॉट विल यू से? इट इज अ सेट ऑफ पॉइंट्स विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर.
all points equidistant from the center is a circle, isn't it? But then circle has many properties. Now you have done that chapter, entire chapter you have done on circle. So remaining things are properties of circle. That is not the definition of circle. Definition has to be simple and it should give full information about the geometrical figure or whatever property or whatever you are studying. So definition काय? Opposite sides parallel. Remaining are properties. Definition of circle काय? All points equidistant from center. That is a circle. All other things are properties of circle. क्लिअर झालं एवढं? हे लिहून घेताय ना तुम्ही? सायमल्टेनियसली कीप रायटिंग. मी जसं जसं शिकवतोय स्टार्ट रायटिंग सायमल्टेनियसली. टिल नाव आय वॉज गिविंग यू टाइम टू राईट, बट राईट नाव आता ह्याच्या पुढे हेन्सफोर्थ यू राईट अलॉंग विथ मी. म्हणजे मी लिहायला लागलो की त्याप्रमाणे तुम्ही पण एकीकडे लिहायला लागा. ठीक आहे, चल पुढे जाऊ. आता हे पॅरलेलोग्राम झालं. नाव लेट्स गो टू रोम्बस. आणि आता तुम्ही रोम्बसचं सांगा मला. व्हॉट अबाउट अ रोम्बस? हां, रोम्बस अगेन. आद्या मला मुद्दा काय आहे, पहिल्यांदा डेफिनेशन सांगा मला. Now if you tell me Adya is saying all sides are equal but diagonals are unequal, ठीक है, that is correct. I am not saying it is wrong. But what is the definition of rhombus? Definition. So rhombus जर का म्हणला ना तर त्याचा डायग्राम असा येतो. But is rhombus a parallelogram? Rhombus is a parallelogram. You are saying rhombus is a parallelogram. Rhombus is a parallelogram. What are you saying? ओके, तर तुम्हाला फसवतोय मी, जरा गंडवतोय. ॲक्च्युली रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम बरं का. मी जस्ट असं विचारलं ना तर मुलं लगेच जरा फसतात आणि म्हणतात नाही 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 इट इज नॉट अ पॅरलेलोग्राम. तर ऑफकोर्स रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम. तर रोम्बस आता डेफिनेशन जर का म्हणलं ना, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रोम्बस? डेफिनेशन ऑपोजिट sides parallel. Opposite sides parallel. ओके, आता ऑपोजिट साइड्स पॅरलल म्हणजे पॅरलेलोग्रामच झाला. ऑपोजिट साइड्स पॅरलल म्हणजे इट बिकम्स अ पॅरलेलोग्राम. इन ॲडिशन टू दिस, हे तर झालंच, ऑपोजिट साइड्स आर पॅरलल हे तर झालंच. इन ॲडिशन टू दिस ऑल साइड्स आर इक्वल. लक्षात घ्या, हे झालं डेफिनिशन. समजून घ्या मी काय म्हणतोय. हे झालं डेफिनिशन. दिस इज द डेफिनिशन ऑफ रोम्बस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रोम्बस अँड पॅरलेलोग्राम? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रोम्बस अँड पॅरलेलोग्राम? रोम्बस मध्ये साइड्स नीड नॉट बी इक्वल. फक्त अपोजिट साइड्स इक्वल येतात. ॲडजेसंट साइड्स नीड नॉट बी इक्वल. बट इन रोम्बस ऑल द 4 साइड्स आर इक्वल. चारही साइड्स इक्वल येतात रोम्बस मध्ये. व्हेरी गुड ऋतुजा. एव्हरी पॅरलेलोग्राम नो 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 एक्झॅक्टली उलट लिहिलंयस ऋतुजा तू. एव्हरी रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम बट एव्हरी पॅरलेलोग्राम इज नॉट अ रोम्बस. तुम्ही मला सांगा रेक्टँगल आणि स्क्वेअर मध्ये जो फरक आहे ना तोच पॅरलेलोग्राम आणि रोम्बस मध्ये. ट्राय अँड अंडरस्टँड. पॅरलेलोग्राम आणि रोम्बस मधला जो डिफरन्स आहे, सेम डिफरन्स इज देअर बिटवीन रेक्टँगल अँड स्क्वेअर. रेक्टँगल मध्ये काय होतं, सगळं सेम आहे. फक्त रेक्टँगल मध्ये व्हेन आय से रेक्टँगल 90 डिग्री सगळे आहेत. ही साइड अपोजिट साइड्स इक्वल आहेत आणि या साइड्स इक्वल आहेत. आणि स्क्वेअर मध्ये ऑल 4 साइड्स आर इक्वल.
square all four sides are equal, and rectangle only opposite sides are equal, adjacent sides need not be equal. Do you understand? Okay. Rhombus, few more properties. Tell me, what are the properties of rhombus? सगळे angles equal येतील का? All angles are equal? Is it? Angles सगळे equal येतील? No. Only opposite angles are equal. ठीक है? All sides are equal. Opposite angles are equal like parallelogram. Adjacent angles supplementary like parallelogram. So ह्या दोन्ही properties 2 आणि 3 are same as parallelogram. ठीक आहे. त्याची एक महत्त्वाची प्रॉपर्टी अजून एक असते रोम्बसची, डायगोनल्स आर अनइक्वल. but they are perpendicular bisectors. Very good. That is a very important property of rhombus. Of course, it is not a definition, but it is a property. What is the property? Diagonals need not be equal, but they are perpendicular bisectors of each other. ठीक आहे. ह्या अशा काही प्रॉपर्टीज आहेत फॉर पॅरलेलोग्राम अँड फॉर रोम्बस. आता डायमंड बरेच झाला विषय. डायमंडचं एक लक्षात घ्या, आता ते लागणार नाही आपल्याला, पण डायमंड आहे ना, त्याला काइट असं पण म्हणतात. काइट ॲक्च्युअली त्याला टेक्निकल वर्ड इज काइट अँड नॉट अ डायमंड. त्याच्यामध्ये असं आहे, असा शेप असतो तो. या ॲडजेसंट साइड्स इक्वल असतात, बट अपोजिट साइड्स आर नॉट इक्वल. अपोजिट, दिस अँड दिस, अपोजिट साइड्स आर नॉट इक्वल. ॲडजेसंट साइड्स आर इक्वल. हे दोन्ही इक्वल, हे दोन्ही इक्वल. अपोजिट आर नॉट इक्वल. तुम्हाला कळतंय का? दॅट इज अ डायमंड. आणि डायमंडमध्ये काय होतं, ही एक डायगोनल आहे आणि ही एक डायगोनल आहे. एक डायगोनल बायसेक्ट होते, पण दुसरी डायगोनल बायसेक्ट होत नाही. वन डायगोनल इज बायसेक्टेड, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, बट अदर डायगोनलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होत नाही. सेकंड डायगोनल इज नॉट बायसेक्टेड, ओनली फर्स्ट डायगोनल इज बायसेक्टेड. ठीक आहे. चला, हे एवढं लिहून घ्या, मग आपण जरा प्रॉब्लेम करू. काय होतंय, तुम्हाला एकदम असं बेसिक पासून शिकवायला लागतंय जरा, असं वाटतंय मला. थोडा वेळ लागेल आपल्याला चॅप्टर कंप्लीट करायला, थोडासा वेळ लागेल, थोडं स्लो जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 5, दे आर सेइंग शो दॅट द पॉइंट्स आर व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम, अँड 6th दे आर सेइंग शो दॅट पॉइंट्स आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. So what will you do if you want to show that it is a parallelogram? पॅरलेलोग्राम प्रूव्ह करायचा असेल तर काय करायला लागेल? आपल्याला या अपोजिट साइड्स पॅरलल आहेत हे काही आपल्याला दाखवता नाही येणार. ट्राय अँड अंडरस्टँड. लेट्स फोकस ऑन पॅरलेलोग्राम नाव. वी विल नॉट बी एबल टू शो दॅट दे आर पॅरलल, कारण काय, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून, युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी कॅनॉट शो दॅट लाईन्स आर पॅरलल. वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्सेस. We cannot show that they are parallel and we cannot find the angles also. Try and understand. आपण angle काढू शकतो का distance formula वापरून? Can we find angle using distance formula? No. Can we show that sides are parallel using distance formula? No. So there is only one thing that is left. That is point number 3. Try and understand. हा third point आपण use करणार. third नाही, second point आपण use करणार. Opposite sides are equal. We will use second point. Opposite sides are equal. हे आपण शो करणार. We'll show that opposite sides are equal and hence it is a parallelogram. किती लोकांना कळतंय? किती लोकांना कळतंय? पॅरलेलोग्राम कसं शो करणार? ऑपोजिट साइड्स इक्वल असं करून पॅरलेलोग्राम शो करायचा. क्लिअर झालं एवढं? ओके. रोम्बस शो करायचा असेल तर काय कराल? इफ यू वॉन्ट टू शो दॅट इट इज अ रोम्बस, इफ यू वॉन्ट टू शो दॅट इट इज अ रोम्बस, व्हॉट विल यू डू?
पॅरलल तर आपल्याला दाखवता येणार नाहीत. वी विल हॅव टू शो दॅट ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स नाही, फॉर रोम्बस यू हॅव टू शो दॅट ऑल साइड्स आर इक्वल. फॉर पॅरलेलोग्राम यू हॅव टू शो अपोजिट साइड्स आर इक्वल. दोन्ही मध्ये फरक कळतोय का? हा, फॉर रोम्बस यू विल शो ऑल साइड्स आर इक्वल. फॉर पॅरलेलोग्राम यू विल शो अपोजिट साइड्स आर इक्वल. नक्की कळतंय? आर यू शुअर? ऑल साइड शुड बी इक्वल फॉर रोम्बस and opposite side should be equal for parallelogram. कळालं का हो मित्रांनो? कळालं का हो? नक्की कळालं? सो नाव वी शॅल सॉल्व द प्रॉब्लेम. तर दोन्हीपैकी एकच करणार आहे, दोन्ही नाही करणार आहे. आय विल सॉल्व वन प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम विल बी फॉर होमवर्क. आणि काय दोन्ही सिमिलर आहेत ना. तर मग पाचवा करू आपण. विल शो फिफ्थ वन. फिफ्थ प्रॉब्लेम. आता पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स लिहून घेऊ. P इज कॉन्ग्रुएंट टू 2, -2. देन Q इज कॉन्ग्रुएंट टू 7, 3. R is congruent to 11, -1. And then you have S, which is congruent to 6, -6. P, Q, R, S. आता तुम्ही काय करायचं, एक रफ फिगर काढा. ड्रॉ रफ फिगर. P, Q, R, S. त्यांनी जी ऑर्डर दिलेली आहे P, Q, R, S, द ऑर्डर दॅट दे हॅव गिवन, वी हॅव मार्क्ड इट इन द सेम ऑर्डर. लक्षात घ्या. तुम्ही जर काही उलटं सुलटं काहीतरी केलं तर रॉंग होणार. P, Q, R, S त्यांनी ज्या ऑर्डरमध्ये दिले त्याच ऑर्डरमध्ये मी मार्किंग केलंय. यू कॅन मार्क आयदर क्लॉकवाइज और यू कॅन मार्क अँटी क्लॉकवाइज. दॅट इज ओके. बट मार्किंग शुड बी ॲज पर द ऑर्डर दॅट दे हॅव गिवन. इज इट ऑल राईट? नाव व्हॉट विल हॅव टू डू, वी विल हॅव टू कॅल्क्युलेट 4 साइड्स. साइड्स म्हणजे कुठल्या कुठल्या येणार? PQ आणि SR या दोन इक्वल दाखवायच्या. PS अँड QR या दोन इक्वल दाखवायच्या. सो अपोजिट साइड्स विल बी इक्वल अँड हेन्स इट इज अ पॅरलेलोग्राम. कळतंय? मुद्दा कळतोय? सो आय विल कॅल्क्युलेट फर्स्ट PQ. आता सगळ्यांनी मला PQ पटकन सांगा किती येते. हाऊ मच इज PQ? चलो चला चला फटाफट. PQ डिस्टन्स काढायचं. फॉर्म्युला वापरायचा. x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. सगळ्याचा रूट घ्यायचा. आन्सर सांगायचं. PQ म्हणजे 7 - 2. हे बघा, रूट ऑफ 7 - 2 दॅट इज 5 स्क्वेअर plus 3 minus of -2 is +2 plus 5 square. So that is root 50. This is going to be root 50 and root 50 is nothing but 5 root 2. कितलं आलं 5 root 2? काही अडचण नाही आहे. PQ काढायचं. SR काढा. आता कॅल्क्युलेट SR. चलो कॅल्क्युलेट SR. SR परत एवढाच आला पाहिजे. ह्याच्यातनं हे करा की ह्याच्यातनं हे सबट्रॅक्ट करा. 6 - 11. व्हॉट इज 6 - 11? -5 स्क्वेअर -6 minus of -1. -6 minus of -1 is +1. So it will be -5. -6 plus 1 is -5 square. But this is going to be again, it will be root 50. Root 50 is again 5 root 2. Chalo. Therefore, what will I say? PQ is equal to SR. पण इथे half job is done. Only half of the job is done. ठीक आहे. आता आपल्याला
PS आणि QR पण काढायला लागणार. आपल्याला अपोजिट साइड्स इक्वल दाखवायचे आहेत. बोथ पेअर्स बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर इक्वल. फक्त PQ इक्वल टू SR करून नाही चालणार, दोन्ही दाखवायला लागणार. मी काय म्हणते कळतंय का तुम्हाला? आता SR सांगा किती येईल. सॉरी, SR काढलो आपण, PS सांगा किती येईल. हाऊ मच इज PS? हाऊ मच इज PS? Yes, tell me. PS. So 6 minus 2 whole square under root 6 minus 2 is 4. 4 चा square 16 minus 6 minus of minus 2 is plus 2. So minus 6 plus 2 is minus 4. Minus 4 चा square परत 16. So that is root of 32. Root 32 is 4 root 2. कितल्यांचं आलं 4 root 2? PS is going to be 4 root 2 PS. तसं QR पण काढा. फाइंड आउट व्हॉट इज QR. QR पण एवढाच आला पाहिजे. येतोय का बघा. 11 minus 7 that is 4 square minus 1 minus 3 that is minus 4 square. सेम येतोय. तुम्हाला लिहायला लागेल बरं का, हे स्टेप्स लिहायला लागतील. 4 root 2. Therefore you will say PS is equal to QR. मग काय, what is the final conclusion? फायनल आन्सर काय लिहाल? 10 both pairs of opposite sides are equal, hence quadrilateral PQRS is a parallelogram. ओके, हे सगळं लिहायचं आहे मित्रांनो. नंतर याचं मी सबमिशन घेणार आहे, तुम्हाला सबमिट करायचं आहे. There was a doubt. I'll clarify that doubt. Now what we have shown is, we have shown that PQ is equal to SR. They are equal. And PS is equal to QR. So they are equal and they are equal. Now can this be a rectangle? Can this be a rectangle? सांगा मला. तर it cannot be a rectangle. It cannot be a rectangle. Why? Why it cannot be a rectangle? कारण रेक्टँगलला हा जो अँगल आहे, दिस अँगल हॅज टू बी 90 डिग्री फॉर अ रेक्टँगल. तर या सिच्युएशन मध्ये काही रेक्टँगल येईल अशातला काही भाग नाही, म्हणजे नाही येणार कदाचित रेक्टँगल. नो, एव्हरी पॅरलेलोग्राम इज नॉट अ रेक्टँगल. नो, एव्हरी पॅरलेलोग्राम इज नॉट अ रेक्टँगल. एव्हरी पॅरलेलोग्राम इज नॉट अ रेक्टँगल. This angle has to be 90, only then it will be a rectangle. Try and understand. मित्रांनो ऐकून घ्या मी काय सांगतोय बरं का. तुम्हाला लक्षात आहे, आय थिंक चुकीचं काहीतरी तुम्ही लक्षात आहे तुमच्या. हा जो अँगल आहे, हा अँगल हा 90 असेल तरच रेक्टँगल होतो. तर हे बघा, जेव्हा तुम्ही पॅरलेलोग्राम काढताय, हा, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलेलोग्राम. येस, दॅट इज करेक्ट. Every rectangle is a parallelogram, but every parallelogram cannot be called as a rectangle. Okay, हे बघा, ह्या दोन साइड्स मी अशा इक्वल काढल्यात. हे बघा, ही एक पॅरलल काढली, ही साइड काढली एक, आणि दुसरी साइड मी अशी काढली. या दोन्ही इक्वल साइड्स काढल्या, आणि जर का मी असं जॉईन केलं, हे पण इक्वल आलं, हे पण इक्वल आलं, पण हा रेक्टँगल झाला का? नाही झाला. मग आता रेक्टँगल पण प्रूव्ह करायचा असेल तर काय करायला लागेल? सपोज सेम प्रॉब्लेम इज देअर. चलो, लेट मी सी हाऊ मेनी ऑफ यू आर स्मार्ट. सपोज सेम प्रॉब्लेम इज देअर अँड वी हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज अ रेक्टँगल ऑर नॉट. व्हॉट विल यू डू? What will you do to
show that it is a rectangle. Correct. Very good. You will have to find out PR and QS. तुम्हाला PR आणि QS हे काढायला लागतील बरं का. आता लक्षात घ्या, इफ आय जॉईन दिस PR मी जॉईन केला आणि QS जॉईन केला बरं का. ट्राय अँड अंडरस्टँड. इन पॅरलेलोग्राम दे आर नॉट इक्वल. ट्राय अँड अंडरस्टँड. पॅरलेलोग्राम मध्ये ही साइड आणि ही साइड ही इक्वल येत नाही. आता इथे फ्रॉम द डायग्राम ऑल्सो यू कॅन ऑब्झर्व PR इज ॲक्च्युली, PR जो आहे इट इज ॲक्च्युली लेस दॅन QS. हा QS असा मोठा आहे आणि PR छोटा आहे. बघा पटतंय का. हे बघा, मी जर का असा थोडासा एक एक्स्ट्रीम थोडासा डायग्राम काढला असा तर तुम्हाला अजून नीट कळेल. थोडासा एक्स्ट्रीम डायग्राम काढतो, एकच मिनटं. हे बघा, समजा असा डायग्राम काढला मी थोडा एक्स्ट्रीम. आणि हे असं जॉईन केलं. आता मला सांगा, ही डायगोनल छोटीच आहे ना का नाही. ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत असं वाटतंय का. हे इक्वल आहेत, दिस वन अँड दिस वन, हे आणि हे दे आर इक्वल. व्हॉट अबाउट द डायगोनल्स. यू कॅन ऑब्झर्व this diagonal will be shorter and this diagonal will be longer, isn't it. This is a shorter diagonal, this is a longer diagonal, so diagonals are not equal. पण हेच जर का रेक्टँगल असलं असतं, या पॅरलेलोग्रामचा जो तिरका झालाय त्याला जर का असं रेक्टँगल केला, इफ यू कन्वर्ट इट इनटू अ रेक्टँगल, असं रेक्टँगल जर का झाला, रेक्टँगल असा, तर रेक्टँगल मध्ये या डायगोनल्स काय येतील. Diagonals will be equal in rectangle. So now over here, if we have to show, जर का त्यांनी प्रश्न असा विचारला असता की show that PQRS is a rectangle, suppose, then you will have to show that PQ equal to SR, PQ आणि SR are equal, PS and QR are equal. At the same time you have to show that PR and QS are also equal, then it will be a rectangle. किती लोकांना झेपलं. किती लोकांना झेपलं सांगा. क्लियर. ॲब्सोल्युटली क्लियर. ओके. ओव्हर हिअर रोम्बसचं पण तुम्ही दाखवून द्याल. ऑल 4 साइड्स इक्वल फॉर रोम्बस. नाउ दे आर सेइंग 8th प्रॉब्लेम. show that the points are vertices of equilateral triangle. आता इक्विलॅटरल ट्रायंगल तर इझीच येणार आहे ना. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय. AB, AC अँड BC सगळे इक्वल आहेत दाखवायचं. तर हा पण तुम्ही ट्राय करा. ह्याच्यामध्ये थोडासा हा कॉर्डिनेट 1+2√2 सर्डच्या फॉर्ममध्ये. सर्ड तुम्हाला सर्ड फार आवडतात ना. सर्ड होता ना चॅप्टर तुम्हाला लास्ट इयर. 1+2√2 इन द फॉर्म ऑफ सर्ड्स. तर ठीक आहे, हा करा. नाही जमला तर आय विल डू इट टुमॉरो. तर यू हॅव टू शो दॅट ऑल साइड्स आर इक्वल इन केस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. आणि 7th पण तुम्ही ट्राय करा. फाइंड एक्स इफ डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स इज 10. सो हे 2 पॉइंट्स दिलेत, त्यातलं डिस्टन्स 10 आहे. सो फॉर 7th वन आय विल गिव्ह यू अ हिंट. हिंट लिहून घ्या फॉर 7th प्रॉब्लेम. 7th प्रॉब्लेम मध्ये काय करा तुम्ही. यू नो दॅट LM इज इक्वल टू 10. सो बेसिकली LM स्क्वेअर इज 100. नाही का. LM स्क्वेअर इज 100. L and M are the 2 points. So LM स्क्वेअर इज इक्वल टू 100 करा. So x minus 1 square plus 7 minus 15 square is 100. असं करून you solve and you will get value of x. So 7th मध्ये तुम्हाला जमायला हरकत नाही. 8th you have to show that it is equilateral triangle. ते पण करायला तुम्हाला जमायला हरकत नाही. ठीक आहे. आता
एक फक्त थोडंसं आपण एक समराईज करू, हे जे क्वाड्रिलॅटरल्सचं जे शिकलो ते आपण समराईज करू, कारण नंतर स्लोप्समध्ये पण आपल्याला ते लागेल. विल जस्ट समराईज दॅट अँड विल देन विल स्टॉप टुडेज लेक्चर. ओके, सो समराईज काय करायचं तर पहिल्यांदी पॅरलेलोग्राम प्रूव्ह करायचं असेल तर काय प्रूव्ह करायचं, बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स इक्वल, हे दाखवायचं. सेकंड, इफ यू वॉन्ट टू शो दॅट इट इज अ रोम्बस बोथ पेअर्स नाही, ऑल साइड्स आर इक्वल, हे प्रूव्ह करायचं. रोम्बस करता काय प्रूव्ह करायचं, ऑल साइड्स आर इक्वल. पॅरलेलोग्रामला काय प्रूव्ह करायचं, पॅरलेलोग्राम बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर इक्वल. ठीक आहे, आता नीट लक्ष देऊन ऐका. सपोज आय वॉन्ट टू शो रेक्टँगल, नीट लक्ष देऊन ऐका, गडबड करू नका. रेक्टँगल जर का मला प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, पहिल्यांदी पॅरलेलोग्राम तर प्रूव्ह करायलाच लागणार. यू हॅव टू शो दॅट इट इज अ पॅरलेलोग्राम, म्हणजे बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स इक्वल, हे करायचंच. ठीक आहे, अँड इन ॲडिशन टू दॅट, इन ॲडिशन प्लस काय करायला लागेल, फॉर रेक्टँगल डायगोनल्स आर इक्वल. किती लोकांना हे कळालं, रेक्टँगल कसा दाखवायचा, हाऊ विल यू शो इट इज अ रेक्टँगल, पॅरलेलोग्राम प्लस डायगोनल्स आर इक्वल. कळतंय का मित्रांनो, कळतंय का, पॅरलेलोग्राम प्लस डायगोनल्स आर इक्वल. आणि स्क्वेअर कसा प्रूव्ह करायचा, हाऊ विल यू शो दॅट इट इज अ स्क्वेअर. स्क्वेअरला करायचं रोम्बस प्लस डायगोनल्स आर इक्वल. बघा मी काय म्हणतोय, कळतंय का. रेक्टँगल कसा प्रूव्ह करणार, पॅरलेलोग्राम प्लस डायगोनल्स आर इक्वल. अँड हाऊ विल यू शो दॅट इट इज अ स्क्वेअर, यू विल हॅव टू शो दॅट इट इज अ रोम्बस. रोम्बस म्हणजेच काय, ऑल साइड्स आर इक्वल प्लस डायगोनल्स आर इक्वल. सो दिस टेबल विल क्लॅरिफाय ऑल द 4 quadrilaterals. Is it okay? And of course especially for तुझ्या डायमंड किंवा काईट हवा असेल तर यू विल शो दॅट ॲडजेसंट साइड्स आर इक्वल. ॲडजेसंट, ठीक आहे, इथे हे ॲडजेसंट इक्वल असतील, ह्या दोन आणि या दोन, कुठल्याही दोन पेअर ॲडजेसंटच्या इक्वल. ऑफकोर्स या दोन इक्वल नाही आहेत बरं का, दिस अँड दिस इज नॉट इक्वल. हे दोन इक्वल असतील तर इट विल बी अ डायमंड ऑर अ काइट. सो दॅट इज द 5th इफ यू वॉन्ट, ते पण लिहून घ्या वाटल्यास. आणि बोथ पेअर शुड बी इक्वल, म्हणजे हे दोन्ही इक्वल आणि हे दोन्ही इक्वल असं असेल तर काइट. चला, हे झेपलं का, हे टेबल लिहून घ्या सगळ्यांनी. तुमचे व्हेन डायग्राम झालेत का, हॅव यू डन व्हेन डायग्राम्स, येस, ओके. सो नाव तुम्हाला इच्छा असेल तर एक लास्ट व्हेन डायग्राम काढतो, बरं अजून एक क्लिअर होईल तुमचं व्हेन डायग्राम. बघा तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल. हे बघा, समजा हे सगळे पॅरलेलोग्राम्स आहेत, all these are parallelograms. Okay, parallelogram चा एक सबसेट, a smaller part of parallelogram is rhombus. आणि रोम्बसचा एक छोटा पार्ट म्हणजे स्क्वेअर्स.
बघा मी काय म्हणतोय कळतंय का? हे सगळे पॅरलेलोग्राम, काही पॅरलेलोग्राम असे आहेत की जे रोम्बस आहेत आणि काही रोम्बस असे आहेत की जे स्क्वेअर आहेत. बघा मी काय म्हणतोय कळतंय का? बघा मी काय बोलतोय ते कळतंय का? ओके. हां, तर पॅरलेलोग्राम, रोम्बस इज अ पॅरलेलोग्राम, स्क्वेअर इज अ पॅरलेलोग्राम. तसंच हे आपल्याला रेक्टँगल करता पण लिहिता येईल. दीज आर ऑल पॅरलेलोग्राम्स. पॅरलेलोग्राम मध्ये एक सेक्शन आहे विच आर रेक्टँगल्स, आणि रेक्टँगल्स मधला एक छोटा पार्ट आहे स्क्वेअर्स. स्क्वेअर्स, पॅरलेलोग्राम्स, रोम्बस आणि स्क्वेअर्स. सो ऑल स्क्वेअर्स आर रेक्टँगल्स, ऑल रेक्टँगल्स आर पॅरलेलोग्राम्स, बट यू कॅनॉट से ऑल पॅरलेलोग्राम्स आर रेक्टँगल्स. ठीक आहे. आणि रेक्टँगल कॅनॉट बी अ रोम्बस. बरं का, रोम्बस आणि रेक्टँगल हे वेगवेगळे झाले. ट्राय अंडरस्टँड. रोम्बस मध्ये ऑल साइड्स इक्वल असतात, रेक्टँगल मध्ये नॉट नेसेसरी ऑल साइड्स आर इक्वल. ठीक आहे. सो दिस इज व्हेन डायग्राम. चल हे टेबल लिहा. दिस टेबल विल बी हेल्पफुल फॉर ऑल टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स.